पंचम, चंद्र, कंप, व्यंग, कलंक, कंठ, संघ, मुंडन, संक्षिप्त, झुंबर, स्तंभ, वक्रतुंड या शब्दांमध्ये कोणते अनुनासिक सर्वात जास्त वेळ आले आहे? आता बघा, पंचम, हा पंचम हा शब्द, पंचम हा शब्द उच्चारताना कशाचा कुठला अनुस्वार होते? पण, नचा उच्चार होते का नाही? पण च म असा उच्चार होते का नाही? आता बघा, चंद्र, चंद्र म्हणताना कुठलाचं चन आणि न आणि द्र असा नचा उच्चार होता का नाही? त्यानंतर कंप, कंप म्हणताना कशाचं होते? मचा उच्चार होते. क आणि मला प, कंप. आता व्यंग, व्यंग म्हणताना कशाचा उच्चार होते? कुठल्या अनुस्वाराचा उच्चार होते? हां, ग, ग हे क ख ग ग ड सारखं ग अक्षर असतं आणि त्याच्यामध्ये डॉट दिलेले असतात बघा, ते ग म्हणजे याच्यामध्ये काय होते? व्यंग ग, हे पाय मोडलेलं ग, पाय मोडून याच्या पुढे रेषा असतो त्याचा त्या अनुसाराचा उच्चार होतो. त्यानंतर कलंक, कलंक त्याच्यामध्ये कुठला? कलंक, इथं पण ह्याच गचा उच्चार होतोय बघा. क ल क ग असा उच्चार होते, कलंक. त्यानंतर कंठ, कंठ म्हणताना कशाचा होतोय? नचा उच्चार होतोय ना, म्हणजे कंठ. संघ, संघ इथं पण गचाच उच्चार होतोय बघा. संघ, ग हे ग असं ग, हे संघ म्हणजे संघ. त्यानंतर मुंडन, मुंडन, मुंडन म्हणताना नचा उच्चार होतोय का नाही, म्हणजे मुंडन. त्यानंतर पुढचा शब्द आहे संक्षिप्त, संक्षिप्त इथं कशाचा उच्चार? सं म्हणताना आणखीन गचा संग, संक्षिप्त असं म्हणतो ना, म्हणजे इथं पण म्हणजे इथं पण गचा उच्चार झाला. ते डचा पाय मोडून त्याच्या पुढं डॉट दिलेला असतं, त्याचा उच्चार ग असा करत असते. त्यानंतर झुंबर, झुंबर इथं कशाचा उच्चार झाला? झुम्मचा काय नाही, झुंबर. त्यानंतर स्तंभ, स्तंभ, स्त म्हणजे इथं पण मचाच उच्चार झाला, स्तंभ. त्यानंतर वक्रतुंड, वक्रतुंडामध्ये कशाचा उच्चार होते? वक्रतुंड, तुंडचा उच्चार होतोय म्हणून तुंड. आता बघा, सगळ्यात जास्त ह्याच्यापैकी कुठले अनुनासिक आलेले आहे? ग बघू किती वेळ आलेला आहे. 1 2 3 4, 4 वेळा काय आलेला आहे? ग आलेला आहे. त्यानंतर बघू न किती वेळ आलेला आहे? वक्रतुंड इथे एकदा, त्यानंतर इथे एकदा मुंडन, कंठ 3, मग हे न 3 वेळा आलेलं आहे. त्यानंतर म किती वेळा आलेला आहे? म हे एकदा कंप, स्तंभ 3, म किती वेळा आलेला आहे? 3 वेळा. आता मग राहिलं काय? हे न किती वेळा आलेलं आहे बघू आपण. 1 2 हे 2 वेळा आलेलं आहे. सगळे शब्द झाले आपले. मग आपलं कोणते अनुनासिक सर्वात जास्त वेळा मिळाले? ग हे अनुनासिक सर्वात जास्त वेळा मिळाले, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल.